नमस्कार मंडळी, माय महानगर मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा प्रेक्षकांना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि याचाच आज आपण मुहूर्त घेतलेला आहे, तो म्हणजे मानिनी कट्ट्याचा. मानिनी कट्ट्याचा आता शुभारंभ होतोय आणि या दिवशी पहिला इकडे येण्याचा मान मिळाला आहे, ते म्हणजे माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर. नमस्कार. नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये. आज आपण गप्पा मारणार आहोत, म्हणजे पॉलिटिकल व्यक्तीच्या पॉलिटिकल नसलेल्या आणि पूर्ण आयुष्य तुम्ही आतापर्यंत कसे जगलात हे सगळं मानिनी कट्ट्यावर आज आपण गप्पामधून घेणार आहोत. तर पहिलाच प्रश्न आमच्या मानिनीच्या संपादिका कविता जोशी मॅम बोलतील. मॅम. आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आणि सगळ्यांना जी उत्सुकता आहे ती मेयर पलीकडे असलेल्या किशोरीताई पेडणेकर यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची. तर आम्हाला किशोरीताई तुमच्या या पूर्ण प्रवासाबद्दल थोडंसं जरा सांगितलं तर खूप बरं होईल. म्हणजे नेमकं सुरुवात कुठून करू? अगदी लहानपणापासून तुम्ही कुठल्या आणि मग मेयर पदापर्यंत कशा पोहोचलात? मुळात माझं बालपण वरळी नाका, रावते कंपाऊंड. माझे वडील मिल कामगार होते आणि आमचं मोठं फॅमिली, म्हणजे माझे वडील धरून मला 4 काका. माझे वडील सगळ्यात लहान. मोठ्या काकांना एकच मुलगा आणि माझ्या वडिलांना एक. बाकी 3 काकांना सगळ्या म्हणजे माझे वडील धरून 5 जण. तर त्यांना सगळ्यांना 3-3, 4-4 मुलगी. त्यामुळे ती फॅमिली आमची मोठी. आणि माझे वडील त्यावेळेचे 12वी होते. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की मुलांनी शिकलं पाहिजे. म्हणजे अगदी 48-49 साली एवढं शिक्षणाला फारसं काही महत्त्व नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावांच्या मुलांना मुंबईत आणलं. आणि आम्ही 5 भावंडं, म्हणजे आम्ही 4 बहिणी 1 भाऊ. आणि त्याच्यात हे सगळे, म्हणजे एका वेळेला 17 ते 18 भावंडं आम्ही एकत्र होतो. एकच घरात? हो, 10 बाय 10ची रूम. आता प्रश्न पडेल की कसं? तर अनेक भाऊ रात्रीच्या रात्रपाळीला मिलमध्ये जायचे, पिरामलमध्ये. आम्ही उठलो का ते येऊन झोपायचे. त्यामुळे ते समतोल बरोबर होत होता. परंतु तेवढ्यांचं जेवण बनवणं, तेवढ्यांचं, त्यामुळे आम्हाला अगदी वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासूनच आई वडिलांना बरोबर हात, म्हणजे कष्ट करणे ही सवय लागलेली होती. आणि ती मला वाटतं सवय आजही आहे. म्हणजे आत्ताही मी मध्ये एका ह्याला फोन केलेला डॉक्टरांना की जर तुमच्याकडे ओटीमध्ये हवं असेल तर मी विनाशुल्क येऊन काम करायला तयार आहे. कारण वेळ महत्त्वाची आणि कष्ट, म्हणजे आपल्याला ती सवय नाही नुसतंच असंच लोळत पडलंय किंवा काहीतरी, ते मला कधी जमलंच नाही. म्हणजे मी एकदा सकाळी उठली, अगदी लहान असताना पण, की अगदी 10, 11, 12 नंतरच बिछाना. ते दुपारची वेळ आहे म्हणून जरा पडले वगैरे असं कधी होत नाही. आणि जेव्हा अगदी वेळेच्या आधी झोपली की माझ्या आई म्हणायची, हिला बरं नसणारा, शुभांगी नाव असल्यामुळे पूर्ण नाव घेत होते, हिला नक्की बरं नसणार म्हणून झोपली आहे. म्हणजे हे जे लहानपणापासून आम्हाला लागलं. आणि चाळ ना, त्या चाळीचे संस्कार उलट जास्त चांगले होतात असं माझं म्हणणं आहे. कारण आमचं काम संपलं तर शेजारी कोण आहेत, सावंत काकू आहेत, तर त्यांना मदत करायला जा. तिकडे कुठे खाली बागवे मामी आहे, मग तिला मदत करायला जा. तिची मुलगी म्हणजे माझी मैत्रीण. अशा पद्धतीने काम करण्याची सवय किंवा ती आजही आहे. आजही आम्ही कोणाच्या घरी वगैरे गेलो अगदी तर किचनमध्येच जातोय, काय करायचं आहे का पटकन सांग मी करते. कारण का ती सवय आहे. त्या सवयीला आपण टाळू नाही शकत. कारण आमचं लहानपण फारसं लक्झरीमध्ये नाहीच, लक्झरी नाहीच. एक बिस्किटचा पुडा आणला तर असं एक बिस्किट किंवा 2. आणि सिटी बेकरीमध्ये ते असे पाव मिळायचे. त्यामुळे तो एक पाव मिळणं पण त्यावेळेला फार नशिबवान होतं. कारण एवढी भावंड, आई वडील, येणारं जाणारं. आजही आमच्याकडे आईकडे तीच सवय आहे. कोण जर 11, 11:30 नंतर जर गेलं तर त्याला जेवून गेल्याशिवाय पाठवणार नाही. म्हणजे अगदी किती किती महागाई वाढली तरी ती संस्कृती, तो संस्कार आजही आमच्याकडे जपत आहे. त्यामुळे लहानपणापासून एक तर डॅशिंग.
पण मग किशोरीताईंचा प्रवास हा राजकारणाच्या दिशेने केव्हा झाला? राजकारण अजून खूप लांब आहे. हा, लहान असताना आम्ही क्लासला जायचो 45 नंबर बिडी चाळमध्ये. परब सर म्हणून होते, त्यांच्याकडे जायचो. आणि बस जाताना येताना असं काय दिसलं चुकीचं काहीतरी का सगळे मिळून जाऊन लढायचो. अरे असं बरोबर नाही. म्हणजे मला आठवतंय कलिंगडच्या गाड्या लागायच्या. तर त्या कलिंगडच्या गाड्या लागताना म्हणजे आम्ही पण ते खाल्लेलं आहे. तर ते कापतो, त्याच्यावरचं ते लाल लाल. तर एका मुलाचा तरी इतका हात जोरात पकडलेला की सोडत नव्हता, म्हणजे त्यांनी घेतली म्हणून. तर त्यावेळेला मी जाऊन विचारलं, अरे तुझा प्रॉब्लेम काय आहे? असं पण टाकून देणार आहे? म्हटलं थांब तुला दाखवते. हे असं टाकून देणार नाही, असं खाल्लं पाहिजे ना. आणि तो जर खात असेल तर तुला काय प्रॉब्लेम? म्हटलं असं नाही चालणार. ऐकला नाही. मग साईतला बोलवून घे. जरा मोठे, आमच्यापेक्षा मोठे असलेले भाऊ सगळे. तिथून ते एक सवय लागली की असा अन्याय व्हायला द्यायचा नाही. हा, आपल्यामध्ये आपणही नाही घ्यायचा आणि दुसऱ्यावरही नाही करायचा. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे ह्या प्रवासामुळेच, ह्या स्वभावामुळेच प्रवासामध्ये नंतर 8वी पास झाल्यानंतर 9वी मध्ये जेव्हा आलो त्यावेळेला आज जे माझे पती आहेत ते म्हणजे अशी म्हणतात ना, ते एका याच्यात काहीतरी क्लिक होतं. म्हणजे माझा खरा तो स्वभाव नाही असा कोणाच्या प्रेमाविमात पडणारा. पण तरी पण हे झालं. पण 9वी 10वी पर्यंत काही हे नाही, फक्त बघत होतो वगैरे. 10वी नंतर माझ्या मिस्टरांनी विचारलं. ते पण आमच्या शेजारी, रावते कंपाऊंडच्या शेजारी सत्यनारायणाचं मंदिर आहे. तिथे आजही, म्हणजे आता ते नवीन आलं ना, ते घंटी सगळे एकदम वाजणार, तर तिथे नगारा वाजवायचा. आमच्या कॉम्पिटिशन असायच्या, तू वाजवणं का मी वाजवणं. मी आणि तो एका सुरात वाजवावा लागतो देवळातला नगारा, म्हणजे कसाही बडवून नाही चालत. तर ते नगाराच्या वेळेला ते आतमध्ये आले. ते म्हणाले, अरे बापरे तू नगारा पण वाजवते? मी म्हटलं येस. मग मला म्हणे मला तुझ्याशी बोलायचं. म्हटलं बोल ना. तर नाही नाही मला असं वाटतंय. मी म्हटलं वाटतं नाही, मलाही वाटतंय. मलाही वाटतंय, हरकत नाही, पण थांब जरा. त्यावेळी तुम्ही 9वीत होता? नाही, 10वी पास. 10वी पास. म्हटलं थांब जरा, कारण माझ्या घरचं मला माहिती होतं की आम्ही मराठा समाजाचं असल्यामुळे ओबीसी चालेल नाही चालेल, थोडंसं ते तेव्हापर्यंत होतं. मग कुठचा तरी असा कार्यक्रम होता, त्याच्यात आम्ही लोअर परळलाच कार्यक्रम होता सार्वजनिक गणपतीचा. मग त्याच्यात भेटले. म्हटलं येस डन. आणि मग आम्ही असं भेटायला लागलो आणि फार हे नाही भेटत राहिलो. मग माझ्या वडिलांचं मिल बंद 82ला. मग वडील म्हणाले की असं 18 वर्ष पूर्ण होत आली आहेत, तर मुलींची लग्न करणं हे एक मोठं काम की एकदाची ती घरी जाऊ दे. कारण आम्ही 4घी होतो. माझ्या बहिणीचं ऑलरेडी 76ला लग्न झालेलं होतं. त्याच्यानंतर मी, माझ्यानंतर भाऊ, भावानंतर 2 होत्या, त्या लहान होत्या. तर मग मी याला सांगितलं की बाबा बघ, एकदा बघायला लागले आणि उभी राहिली मग मात्र काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी विसरून जाईन, कारण शेवटी मी आई वडिलांना सांगते, ऐकले तर ठीक, नाही ऐकले तर आपल्याला पळून जाऊन लग्न करावं लागेल. म्हणजे तुमचीच तयारी होती? माझीच तयारी, कारण मला कल्पना होती की माझे वडील नाही देणार. तुम्ही मानसिक तयारी केली होती की मला पळून ह्याच्याबरोबर जावं नाही, लागलं? मला ह्याच्याबरोबरच लग्न करायचं ही मानसिक तयारी होती. मग त्यांनी विचारलं वडिलांना, तर नाही म्हणाले. मग शांत राहिलो 2-3 महिने. मग जेव्हा एक मागणं आलं ना, तेव्हा मग मात्र सांगितलं की उद्या परवा जर येणार असेल तर आपल्याला आधीच काहीतरी. मग 10 जानेवारी 1983ला आमचं त्यांच्याकडनं परवानगी होती मिस्टरांकडनं. म्हणजे मिस्टरांना त्यांची आई ते 16 महिन्याच्या असतानाच गेली. म्हणजे माझे मिस्टर आईच्या आईकडे वाढले, आजीकडे. आणि आजीकडे खूप प्रॉब्लेम होता, कारण माझी नणंद आणि हे आजीकडे आले. माझ्या सासऱ्यानी लग्न केलं ते खारला, म्हणजे सासू ज्या गेल्या वर्षी म्हणता ना त्या पण छान होत्या, पण जास्त ते इथे राहिले. मी लोअर परळमध्ये, त्या खारला होत्या. मग आम्ही लग्न केल्यानंतर इथेच आलो. 12 वर्ष काय माझ्या आई वडिलांनी मला घेतलं नाही.
हे पण तितकंच. पण त्या 12 वर्षात मात्र मी जिद्दीने पुढे जायचं ठरवलं. आणि तिथे मला मंदाकिनी चव्हाण भेटल्या, ज्या लढाऊ आमच्या शिवसेनेमध्ये एकमेव नऊवारी नेसलेल्या लढाऊ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आणि त्या मिल कामगारांच्या आवाज उठवणाऱ्या हे होत्या, शिवसेनेच्या लीडर होत्या. त्यामुळे त्या भाषण करताना त्यांचं टेबल पकडून राहणं आणि त्या कसं भाषण करतात आणि त्या पण अशा डॅशिंग. त्यामुळे त्यांच्याकडनं म्हणतात ना एक राजकीय हे वारसा मिळतो, तो मंदाकिनी चव्हाणकडनं जरा जास्त मिळाला. आणि त्या पण अशा फटकळ वगैरे होत्या, त्यांनी कधीही कोणाची तशी गय नाही केली. आणि त्यांनी मला राजकारणात आणलं. नंतर माझा मांडलेला एक महेश बोबाटे म्हणून, आता त्याचं पण बिचाराचं निधन झालं, सुनील शिंदे, ह्या अशा लोकांनी मला सुरुवातीला मदत केली. मग त्या मदतीमध्ये दगडू सकपाळ असतील, अजय चौधरी असतील, अरविंद भाई सावंत, ह्या सगळ्यांची नेहमी, नंदू साटम, गणपत कदम, सगळ्यांच्या मदतीवर किंवा त्यांच्या सहकार्याने मी पुढे जात राहिली. कारण मला 1992ला पद मिळालं. म्हणजे 1983ला मुलगी माझी लहान होती, म्हणजे 6 महिन्याची होती. 84ला पहिलं अधिवेशन झालं आपलं शिवसेनेचं, तेव्हा मला मंदाकिनी चव्हाण घेऊन गेलं त्या अधिवेशन. आणि तेथून खऱ्या अर्थाने म्हणजे मला बाळासाहेबांबद्दल खूप कुतूहल होतं. कारण मी लहान असताना माझा भाऊ सुरेश कावले म्हणून, तो मला खांद्यावर घ्यायचा आणि ह्याचं पोस्टर फाड आपलं लाव, त्याचं पोस्टर फाड आपलं लाव, तेवढं बाळकडू तसं मिळालं तो माझ्याकडनं करून घ्यायचा. त्याला वरी नाक्यात गोट्या म्हणतात. त्यामुळे ती आवड होतीच. आणि मंदाकिनी ताईंमुळे मला खूप असा स्कोप मिळाला. आणि 1992ला मला खऱ्या अर्थाने पद मिळालं, उपविभाग प्रमुख. माझ्याकडे आजी सासू होत्या आणि आमच्याकडे खानावळी खूप होते. म्हणजे मिल कामगार तेव्हाही जरी 82ला बंद झाल्या तरी बऱ्याच मिल आतून चालू असायच्या. त्यामुळे त्यांना डबा देणं म्हणजे आमच्याकडनं जायचं. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतरही 25-26 खानावळी होत्या आमच्याकडे. मग त्यांचं डबे भरून ठेवणं, त्याच्यानंतर तेवढ्या पोळ्याला चपात्या लाटणं. पोळ्या कुठल्या, चपात्या 300-350 असायच्या, प्रत्येकी 4-5. कारण आम्ही पण घरची माणसं. म्हणजे माझ्या आजी सासूचा भाऊ, आजी सासूची बहीण, आजी सासू, अशा आमचं हे होतं. मग माझी नणंद होती, ती 1 वर्षांनी लग्न झालं तिचं म्हणा. पण सगळ्यांनी कष्ट केले आणि त्या कष्टामुळे आज आत्ताही आम्हाला तीच सवय. लोणचं घरचं पाहिजे, मसाला घरचा पाहिजे, पापड घरचे पाहिजे, ते बाहेरून चालत नाही. आज तुम्ही किती पोळ्या लाटता? आत्ता नाही, आता अगदी 15-10. त्याच्यामुळे ती 1 मिनिटात लाटायची जी सवय जास्तच, 1 मिनिटापेक्षाही, ती आजही आहे. म्हणजे तव्यावरची पोळी बाहेर येईपर्यंत लाटून झालेली असते. ते आमच्या आता माझी सून आहे, तिला पण आता 2-3 वर्षात ती सवय झाली. पण ती पण, आई तुम्ही किती फास्ट. म्हटलं फास्टच पाहिजे बाबा, ते असं 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 लाटत बसू. तर तेव्हा शक्य नव्हतं ते. आणि तेव्हा कसं होतं, मशीन वगैरे कपड्यांच्या नव्हत्या. आपले कपडे आपण धुवायचे, ते पण खाली बसून. आता खूप सोयी झाल्या सगळ्या. मला तर आठवतं आमच्याकडे मिक्सर माझं लग्न झाल्यानंतर 5 वर्षानंतर आला. तोपर्यंत पाट्यावरच. मग अगदी मिरची असेल किंवा तो गरम मसाला, कुठलाही मसाला. किशोरीजी, आता तुम्ही किशोरीताई, तुम्ही आता मंदाकिनी चव्हाण यांचा उल्लेख केला. अगदी सुरुवातीला राजकारणामध्ये तुम्ही त्यांना पाहून प्रभावित झाल्या. मात्र बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही पहिल्यांदा कधी पाहिलं आणि पहिल्यांदा तुमचं इंटरॅक्शन कसं झालंय त्याबद्दल ऐकायला आवडेल. मानचं मला वाटतं वाढदिवस 6 सप्टेंबर, नाही 6 जानेवारी मानचा वाढदिवस. आणि त्यावेळेला ह्या सगळ्या महिला मिळून जायच्या. तेव्हा म्हणजे मी त्यांच्या लेखी खूप लहान, आणि त्या घेऊन गेल्या. आणि त्यावेळेला मातोश्री असं नव्हतं. मला म्हणाले चल आतमध्ये चल. बाळासाहेब होते आणि थोडं एकदमच करारी, म्हणजे आवाजच बघून असं भीती. तर म्हणाले
ही एक नवीन कार्यकर्ती तयार केली आहे एकदम. तर म्हणाले हां बरं आहे बरं आहे, बरं वाटतंय ना का तुला. तेव्हा पहिला आवाज बाळासाहेबांचा ऐकला. पहिलंच सांगतो, घरदार सगळं सांभाळून पक्षाचं काम करायचं. हां, सासू आहे ना घरात. म्हटलं हो आहे. हा तिला सांभाळायचा पहिलं. म्हणजे हा पण बाळासाहेबांकडनं एक संस्कार मिळाला आम्हाला की घरच्यांना सांभाळा. त्यामुळे बघा आमच्या पक्षातल्या महिला आहेत ना, ह्या सगळ्या अशा मिडल याच्या आहेत. म्हणजे एकदम खाली नाही, एकदम हायफाय नाही, आणि ज्या हायफाय आहेत त्या टिकत नाहीत. त्यामुळे मिडल आहेत की घरदार, घरच्यांचा रिस्पेक्ट असं करून ती सवय कायम. किशोरीताई, खरं तर बघायला गेलं तर तुमचं नेतृत्व, तुमचा वक्तेशीरपणा जो काही आहे, तुमचं राजकारण सर्वांनाच माहिती आहे. पण राजकारणाच्या पलीकडे देखील एक किशोरीताई आहे, ज्या अद्याप आय थिंक फार कमी लोकांना ठाऊक असतील, ज्यांच्यामध्ये एक नर्स आहे, ज्या एक सेविका आहेत. तर त्याबद्दल आज खरंच जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. बघा, एखादं करिअर आपण चॉईस करतो. मुळात ते करिअर मी ड्रेसला बघून चॉईस केला. मला प्रचंड त्याची आजही आवड आहे. आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर एक कळलं की माणसाचं खरं दुःख काय. कारण त्यावेळेला जेव्हा एखादा रुग्ण आपल्याकडे येतो, त्यावेळेला त्या रुग्णाला डॉक्टर किंवा तिथली नर्स ही कोणतरी माझी आहे आणि यांच्यामुळे मी बरी होणार आहे की बरा होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जो एक आत्मविश्वास, म्हणजे बघा मला असं वाटतं, जे आत्ता सगळ्यांकडे कळायला लागलं टच थेरपी, हे थेरपी, पण ती तेव्हाही विकसित होती. म्हणजे एखाद्या पेशंटकडे इंजेक्शन द्यायचं आहे तर त्याला पहिलं बाबा, ताई किंवा दादा, तुला आता इंजेक्शन थोडंसं दुखेल, पण म्हणजे त्याची मानसिकता वाढवणं, त्या इंजेक्शनला देताना त्या पोझिशनमध्ये त्याला आणून त्याची बॉडी, म्हणजे जे आपलं शरीर आहे ते सैल करावं लागतं. असं टाईट केलं तर ते पटकन हे होत नाही. तर ते आवाजाने किंवा स्पर्शाने त्यांना ती जाणीव देणं की मी तुमची आहे, घाबरू नकोस, तू अजिबात घाबरू नको. हे जो एक बॉन्डिंग आपलं असतं त्यांच्याबरोबरचं, रुग्णाबरोबरचं, आणि ते जर नीट असेल ना तर त्या कामात आनंद मिळतो. नोकरी आहे, नोकरी करायची आणि निघून जायचं आहे असं नाही झालं पाहिजे. कारण अनेकदा असं होतं, रुग्णांना सोडून जातात आणि बरेच मुलं म्हणजे ती बिचारी बायको असेल तर ती असते किंवा नवरा असेल तर तो बसतो, पण बाकीचे रिलेशन्स पटपट येत नाहीत. मग त्यावेळेला त्यांना आमच्या हॉस्पिटलमध्ये असलेली सगळी लोक ती त्यांना त्यांची जवळची वाटतात. त्यामुळे मला असं वाटतं टीचर, परिचारिका वगैरे ह्या ज्या जॉब आहेत ना, हे जॉब खूप थँकफुल असतात. ते जाताना त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसतं की यस, तुला मी आशीर्वाद दिले असं. जेव्हा लग्न ते मला कोविडमध्ये पण पाहायला मिळालं, त्यावेळेला काय तुमच्या मनात भावना होती? बघा, कोविड म्हणजे मी 28 डिसेंबर 2019ला मी झाले खऱ्या अर्थाने महापौर. तेव्हा पण फार मोठं टफ कॉम्पिटिशन होतं. मागणारे आता पळाले, पण टफ होतं. पण त्या टफमध्ये पण मी आध्यात्मिकावरती विश्वास ठेवते. मला अनेकदा असा तो चान्स आला आणि गेला. तर स्वामींची अशी इच्छा असावी, श्री स्वामी समर्थ, असं मी मानते की त्यावेळेला तुझी गरज आहे, थांब जरा. आणि बरोबर त्याच काळात झाले. नोव्हेंबर असाच गेला. डिसेंबर जानेवारी जरा सत्कार वित्कार, मग तेव्हा मी सांगितलं सगळ्यांना आता बस झाले, आता खऱ्या अर्थाने कामाला लागू दे. आणि आम्ही सर्व वॉर्डचे म्हणजे प्रभाग समिती निहाय मी मीटिंग चालू केल्या होत्या. आणि त्या प्रभाग समिती निहाय मीटिंगमध्ये सगळे अधिकारी यायचे. म्हणजे त्यावेळेला फर्स्ट आणि थर्ड हा चालू नसायचं, शनिवार चालू असायचा. तर त्याच्यामध्ये मी मीटिंग चालू केल्या होत्या की आपण सर्वांनी भेटायचं, बोलायचं. सगळे नगरसेवक असायचे,
आणि सगळे अधिकारी. म्हणजे एक ओळख परेड पण होते, कारण सगळ्यांना ओळखतो असं नाही. सर्व डिपार्टमेंट तिथे असायचे. मग नगरसेवकांचे प्रश्न यायचे. अगदी चांगली ग्रीप घेत होतो आम्ही. आणि कोविड आला. 10 फेब्रुवारी ला आपल्याकडे ठरत होतं की आता विमानतळं बंद करायची. माझी पहिली व्हिजिट ही एअरपोर्टला झाली महापौर म्हणून. मग तिथल्या असलेल्या मॅनेजमेंटला कळवून की बाबा लगेच तर सगळं बंद करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणे उद्धवजींचं होतं. आणि तर आपल्याकडे आलेले इंटरनॅशनल जे प्रवासी आहेत ते कुठे तुम्ही थांबवणार, ते अजिबात एअरपोर्टच्या बाहेर आले नाही पाहिजे किंवा त्या कॅरिडॉरमधनं आले नाही पाहिजे. आणि जे डोमेस्टिकचे आहेत ते बाहेर येतील, मग त्यांची हिस्ट्री कशी, काय कसं सगळं म्हणजे तो संपूर्ण एअरपोर्ट फिरायला मला किमान 3.5-4 तास लागले. आम्ही मॅनेजमेंटबरोबर ती पहिली व्हिजिट. आणि त्या पहिल्या व्हिजिटला माझ्याबरोबर अमाई घोले, शीतलताई म्हात्रे सगळ्या होत्या. आम्ही एकत्र ती व्हिजिट वगैरे केली आणि त्याचा रिपोर्ट दिला साहेबांकडे. मग जे राज्यातले वैद्यकीय क्षेत्र सगळ्यांनी मग ते ठरवलं तिकडे कशी येईल. आणि मग हळूहळू कळायला लागलं, पेशंट वाढायला लागले. मग बरोबर 20 मार्चला आपण पहिलं लॉकडाऊन, जे पूर्ण देशात पहिला निर्णय महाराष्ट्राने घेतला आणि आपल्याकडे तो लॉकडाऊन चालू झाला. मी आपल्या माध्यमातून त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांचे मुंबई खरंच धन्यवाद मानते. कारण शेवटपर्यंत लोकांना कळत नव्हतं नक्की कोविड म्हणजे काय. आणि रिअली तो शोध घेत आपण मग पोचलो. तोपर्यंत कळतच नव्हतं. कारण आपण अगदी सप्टेंबर, ऑक्टोबर 19 तेव्हा आपण परदेशातलं बघतो कशी मुलं खाली पडतायत, चायना बिनाचं. आणि आमचं खरं म्हणजे वुहानमध्येच आमचं तिकीट होतं. आम्ही फेब्रुवारी महिन्यात तिकडेच जाणार होतो ते इंडस्ट्रीज वगैरे बघायला. काय माहिती नाही, उद्धवजी म्हणाले नाही ते म्हणजे ते कोविडचं नाही म्हणाले, पण नाही आता नाही जायचं, नंतर जा. आणि ते आमचं सगळ्या 18 जणांचं थांबलं. ते आजपर्यंत थांबलंच. जेव्हा लग्नाआधी तुमच्या मिस्टरांनी एक चिठ्ठी तुम्हाला लिहिली होती, अगदी तर ती तुम्ही अक्षरशः भावाच्या भीतीने खाल्ली होती. म्हणजे नक्की नेमका तेव्हा काय घडलेलं, काय म्हणजे तो तुम्ही किस्सा? चांगला प्रश्न विचारला. कारण आपण ह्याच्यामध्ये पिक्चर मध्ये ती काढून टाकली जाते. परंतु कसं आहे, मी मगाशी सांगितलं की आमचे सख्खे चुलत, सक्का तर लहानच होता बिचारा, पण चुलत मोठे होते सगळे. त्यामुळे त्यांची ना करडी नजर म्हणतात तशी होती. आणि त्याच्यात मी जरा जास्तच हे असल्यामुळे माझ्यावर खूपच नजर होती. आणि नेमका माझा तो मांडलेला भाऊ जो सुनील कदम कोविड काळात गेला, तो, मी आणि माझे मिस्टर हे असे तिघांचं म्हणजे तो मॅसेंजर आमचा. त्यावेळी तो घेऊन आला घरी आणि असं पीठ मळायला घेतलेलं मी आणि त्याने दिली. त्या गडबडीत ती पडली. पडल्यानंतर सगळेच घरात होते, कारण छोटं घर, आपली काही घरं मोठी नाही. त्यामुळे आता तो सांगणार, ते पाणी होतं पीठ मळायचं त्याच्या साहित्य करून. म्हणजे मी वाचलं सुद्धा नाही काय मेसेज येतो. शक्यच नव्हतं, कारण एक तर ते घर इतकं लहान, त्याच्यात ते असे बसलेले होते आणि त्याच्यात त्यांनी तो सांगतोय हिनी बघ त्यांनी काहीतरी दिलं. म्हटलं काय पण मग मिस्टरांनी सांगितलं की नाही तुम्हाला त्या काय? चिठ्ठीमध्ये नक्की नाही काय नाही, त्या कुठे भेटायचं काय भेटायचं. पण एक आहे, आत्ता मी मोबाईल तेव्हा नव्हतेच. त्यामुळे रिअली म्हणजे बघा, मी असं नाही म्हणणार की सगळ्यांनीच असं करावं. एक तर करत असाल तर डोळे उघडून करा. दुसरी गोष्ट म्हणजे तेवढी तयारी ठेवा, स्ट्रगल करावं लागलं तर प्रामाणिकपणे स्ट्रगल करा. धरसोड असता कामा नये. म्हणजे मी जेव्हा लग्न केलं तेव्हा माझ्या नवऱ्याकडे जे आजीचं घर आहे तेच घर होतं, स्वतःचं घर असं नव्हतं. त्यामुळे ते स्ट्रगल काय असतं ते माहिती आहे. आणि मुळात आजीच गरीब होती, आजी सासू, की पण तिचं एक मला आवडलं, तिचं संच चांगला होता.
म्हणजे तिने ती एक मला चांगली सवय लावली की गुरुपुष्यामृत योग आहे किंवा हे आहे तर 1 ग्रॅम हो, अर्धा ग्रॅम घे, पण घे आपल्या याचा. त्यामुळे मला तो संच करायला आजही म्हणजे सुट्टे पैसे म्हणाल तर माझ्याकडे एक अशी चरवी आहे स्टीलची, अगदी पूर्ण भरलेली आहे. 10 रुपयाची, 20 रुपये सगळे कॉईन टाकायचे किंवा काही नोटा वगैरे याच्या रुपयाची, 10 रुपयाची. खूप संच करायला मला ते आवडतं आणि ते तिच्यामुळे मला ती सवय लागली. त्यामुळे गरीब नक्की होतो पण प्रामाणिकपणा जास्त होता. कुठलंही काम आम्ही नाकारलं नाही, मी तरी. कोणाचे पापड बनवायचे, हो बनवेन ना, किती द्याल? कारण त्यावेळेला कसं 50 रुपये मिळणं पण खूप झालं. सगळे कामं केली आहेत. अगदी आईकडे पण असताना आम्ही दुधाच्या बाटल्या आणणं, होल अँड टोल काय त्यावेळेला त्या आणायच्या, त्या द्यायच्या. त्याच्यातनं 3घी बहिणी आम्ही करायचो, माझ्या पाठची मागची मी. आणि निव्वळ काहीतरी घेऊ आपण, एकत्र घ्या, म्हणजे एकत्रपणाचा जो सवय लागली ती आजही आहे. तुम्ही 4 बहिणी आहात. हो, आजही 4ही बहिणी भाऊ एकत्र आहोत सगळ्यात डॅशिंग तुम्हीच आहात. असं मला वाटतं. पण हो, कारण मोठी बहीण तर बिचारी सगळं कळायच्या आधी ते आमच्याकडे खूप लवकर लग्न झाली. कारण वडील नेहमी असा विचार करायचे, मी मिल कामगार आहे, ह्या मिलचं असं चाललंय, त्यामुळे वेळेत आपली लग्न केली, तुम्ही तुमच्या घरी सुखी राहा. किशोरीताई, म्हणजे लहानपणापासून म्हणजे शाळेतली मुलं शाळेत असताना स्वप्न बघतात की मला मोठेपणी हे व्हायचंय ते व्हायचंय, तर तुम्ही तुमच्या शाळेत असताना असं काही स्वप्न बघितलेलं आहेत का की मला मोठेपणी हे व्हायचंय? नाही, मला आठवतंय ज्यावेळेला पहिल्यांदाच आमचे नेते दत्ताजी नलावडे निवडून आले होते आणि त्यांना हार घालण्याचा मला हे मिळालं होतं आमच्या रावते कंपाऊंडमध्ये. तेव्हा मी म्हटलेलं अशी मिरवणूक माझी निघाली पाहिजे. म्हणजे होतं, पण ते होतं म्हणून त्या अनुषंगाने कामही मिळालं आणि ते आवडीचं काम असल्यामुळे त्या कामांमध्ये महिलांचं संघटन बांधण्याचं काम. कारण एक लक्षात ठेवा, कुठल्याही महिलेला घरातनं आणणं आणि तिला त्या संघटनेच्या माळेमध्ये गुंफून ठेवणं, त्याच्यासाठी आधी पहिला आपण एकदम आश्वासक आणि विश्वासक असलं पाहिजे. आणि घरचे कधी सोडतील? जर आत्ताही मी सांगते, मला 2 तास द्या आणि इतरांना 2 दिवस द्या आणि मला सांगा तू 500 महिला जमवून दाखव, तर मी 2 तासात आणून दाखवेन. कारण एक फोनवर त्या महिला घरातल्यांच्या समजूत करून येऊ शकतात आणि एकच नाही येत, तिच्याबरोबर 10, 15, 20 आणण्याची तिची ताकद आहे. अशा महिला आमच्याकडे आहेत. आता तुम्ही बोललात की एका कॉलवर महिला यायला तयार होतात, तर मला विचारायचं आहे ताई की तुमच्या कारकिर्दीत तुम्ही जेवढं महिला सक्षमीकरणासाठी कामं केलीत त्यापैकी काही आठवणी सांगाल की की ज्यामुळे महिलांचं खरंच सक्षमीकरण घडून आलं? अशा अनेक महिला, म्हणजे आम्ही आत्ता आमच्या वरी नाक्याला अजूनही 3-4 महिला टॅक्सी चालवतात स्वतःच्या ह्याच्यावर. त्यांचं ट्रेनिंग पूर्ण करणं, त्यांना त्या म्हणजे कसं कमी वयात आपण ड्रायव्हिंग लवकर शिकू शकतो. कारण ते डेअरिंग तेव्हा असतं, एकदा 40, 30 मग ते डेअरिंग जरा कमी होतं. तशा महिला तयार करणं. त्याच्यानंतर अनेक बचत गट केले, अनेकांना साडी कशी विकायची, तुम्ही बाकी कसं ज्वेलरी शिकवल्या. आजही महिला करतायत की जेणेकरून जेमतेम स्वतःचं दूध आणि भाजीपाला सुटला तरी खूप घराला रिलीफ मिळतो घरात बसून. आता तर नवीन नवीन कोर्सेस आले आहेत जे तुमचे वैदिक मॅथमॅटिक्स, नंतर तुमचं ॲबॅकस वगैरे तुम्ही घरात बसून खाता. माझी मुलगी तर ते सगळं करते. सुनेला पण तेच सांगितलं, कारण ती एअर हॉस्टेस होती. तिला मी म्हटलं आम्हाला ते जमणार नाही नोकरी, कारण खूप त्याचं जर्नी असतो आणि त्या जर्नीमध्ये एकच असल्यामुळे मी बाहेर असणार, तू असं सगळंच बाहेर चालणार नाही. कारण माझ्या वेळेला आजी सासू होती, म्हणजे मी सगळं करून जरी गेली तरी बघणारी ती होती, मुलांना पण आणि घराला पण. तसं घराला घरपण म्हणून आपण दोघी गेलो तर माझा छोटा जर्नी, मी जाऊन येऊन, पण तू इतका वेळ राहणं बरोबर नाही. मग तिला आता ते क्लासेस आम्ही दिले.
तुम्ही आता आतापर्यंतच्या गप्पांमध्ये सांगितलं की किती संघर्ष होता लहानपणापासूनच तुम्ही कसं, आणि आत्ताही तुमच्या आयुष्यात अडचणी आहेतच, म्हणजे आता आरोप वगैरे आपण बघतोय. तर मग तुम्ही या सगळ्या अडचणीतून मार्ग कसा काढता? नाही, मी 2 गोष्टींनी करते. एक तर माझ्यावर विश्वास आहे. काही गोष्टी मी ज्या नाही केल्या आहेत त्या नाही केल्या आहेत. ठीक आहे, सत्ता आहे, काही करू शकता, त्याचीही तयारी आहे. आणि दुसरं म्हणजे एक आध्यात्मिक बैठक, ज्याला आपण स्वतःची विल पॉवर, मानसिक संतुलन न बिघडता आध्यात्मिक बेसवर आपण आपल्याला प्रूव्ह करणं किंवा एकदम असं स्थितप्रज्ञ राहून काम बघणं. म्हणजे मला बाळासाहेबांचं जेवढं प्रेम मिळालं तसंच मोठ्या भावासारखं उद्धवजींचं एक विश्वास, प्रेम, तर त्याच्या बरोबरीने वहिनींचं, म्हणजे आम्हाला वहिनी पारख्या नाही वाटत. आणि त्या पण अशा एखाद्या नंदा कशा असतात तसं जरा बेचकून दचकून एकदम, म्हणजे त्यांची प्रतिमा उभी करतात, त्या खूप वेगळ्या आहेत, खूप वेगळ्या. कारण आम्ही जवळ आहोत आणि आदित्य आमच्यापेक्षा लहान आहेत, पण आता आमदार, एक नेता म्हणून त्यांचा जो मान आहे, एक जसं एखाद्या घराण्याचा मान आहे, तो मान त्यांना द्यावा लागतो आणि दिलाच पाहिजे. म्हणजे मी त्यांच्या आईपेक्षाही मोठी जरी असली तरी तो त्यांचा मान त्यांना दिला पाहिजे. आणि त्या मानाचं ते एक लेकरू आहे, त्यांनी ते कमवलं आहे, स्वतःचं कमी वेळात जास्त काम करून त्यांनी कमवलं आहे. त्यामुळे आरोप झाले म्हणून मी खचून नाही गेली. मी स्वतःवर माझा पूर्ण विश्वास आहे की इतका नीच काम मी कधीही माझ्या लाईफमध्ये मी करू नाही शकत आणि मी केलेलं नाही आहे. त्यामुळे मी सज्ज आहे सगळं. या प्रवासात तुम्ही सांगितलं की बाळासाहेबांबरोबरचं तुमच्या खूप आठवणी वगैरे आहेत. बाळासाहेबांबरोबर पण असतील? हो, आणि जेव्हा खरेदीला जायच्या मोठ्या सगळ्या मंदाकिनी चव्हाण असतील, खूप शालिनी मंत्री वगैरे अशा खूप, तेव्हा एक गोष्ट सांगितली की आपला रुमाल कधी कोणाला द्यायचा नाही. म्हणजे काही गोष्टी त्यांच्या खूप हे होत्या की आपल्या घरातली केरसुनी कोणाला दाखवायची नाही. त्याच्यातलं एकदा मी विचारलं सुद्धा की असं काय असतं, म्हणजे तेव्हा कुतूहल ना, आता ते पटतं. त्या वयात जरा दबंगपणा जरा असतोच, सगळ्यांचाच असतो तो. तर त्या म्हणाल्या एकतर केरसुनी नुसतं केरसुनी म्हणून बघू नको, ती घरातली जळमटक, ती घरातलं सगळं नकारात्मक शक्ती जी आहे की जे आत्ता आपल्याला वाटतंय की अरे एवढा मोबाईल अमेरिकेत पण लागतो, काय आहे ते पण एक टेक्निकच आहे ना, तर हेही त्यातलं एक टेक्निक आहे. तसं ती जर करते तर तिला पाय लागला नाही पाहिजे, ती एका ह्याच्यात असली पाहिजे छानपैकी आणि छान ठेवली पाहिजे. जसं केरसुनी म्हणजे आपण केस विंचरल्यानंतर तसं ती आपल्या परिसराचं जळमट काढते. आणि रुमाल काना द्यायचं तर म्हणे प्रिय व्यक्ती दुरावते असं बाई म्हणतात. तर मी तर अजिबात देतात रुमाल पकडूनच, कारण सगळ्यात प्रिय असतात आपल्याला. त्यामुळे तो कधी हे ना, म्हणजे मानकांना हळद कुंकू लावणं प्रत्येकीला. आजही आमच्या महापौर बंगल्यावर मातोश्रीवर वहिनी खाली असतील तर त्या सांगतात लावून घ्या म्हणून, किंवा लावतात, किंवा नसेल तर तो करंडा असतो, म्हणजे उद्धवजींना पण तिथे ठेवलं घ्या लावून. आणि हे बाळासाहेबांकडनं आले. आई वडील तर आपल्याला देतच असतात संस्कार चांगले, पण राजकीय संस्कारीमय असेल तर ती माझी शिवसेना आहे. किशोरीताई, एक प्रश्न असा आहे की तुम्ही कोरोना काळामध्ये महापौर होता आणि तुम्ही नर्स देखील होता, तर तुमच्या नर्स असण्याचा कोरोना काळामध्ये तुम्हाला कसा फायदा झाला? खूप झाला, चांगला झाला. कारण ज्या वेळेला हे चालू झालं तर पहिले 8 दिवस तर मी निघाले नाही, कारण मलाच कळत नव्हतं नेमकं काय चाललंय. मग आमच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांशी बोलल्यानंतर हे लक्षात आलं की आता इथे संघटन बांधणं गरजेचं आहे. कारण सगळ्या विखुरलेल्या हॉस्पिटलमधल्या नर्सेस होत्या, आमच्याकडे युनियन ते पण अधिक आहे हे. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या बॅच आहेत. तर पहिला डिसिजन सगळ्यांनी मिळून, म्हणजे मी महापौर असताना पण तो बाणा करत बसलो नाही, सगळ्यांना मिळून तर फर्स्ट इयरच्या मुली आपण सोडायच्या, घरी जाऊ दे त्यांना,
ज्यांची इच्छा असेल त्यांना. आणि सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या मुली थांबल्याच पाहिजे, कारण हा अनुभव त्यांना मिळणार कधी. आणि कोविडचं मग लक्षात आलं की घरात बसला तरी कोविड होतोच आहे. म्हणजे जर मृत्यू आहे, पण तो कधी आहे, कुठे आहे, जर आपल्याला माहिती नाही, ज्या गोष्टीची माहिती नाही, तर त्याला घाबरायचं का? येणार आहे हे अटळ आहे, ते कोणालाही चुकलं नाही. मग त्या मुलींची समजूत काढणं, काही नंतर काही डिसिजन असे झाले की काही डॉक्टर्स जे डिग्री करतात त्यांचं जरा जास्त होतं. म्हणजे एक तर ते मेडिकल म्हणून बाहेर येतात आणि मग एखाद्या विषयात हे नाही आम्ही ते काम नाही करणार. म्हटलं इथे तुला कुठलं काय स्किल लावायचं आहे ती जाऊ शकत, पण ते ड्युटी तर करावी लागेल. आणि जर तुम्ही नाही केली तर मात्र तुम्हाला इथून सर्टिफिकेट मिळणार नाही. मग नागपूर वगैरे अशी काही डॉक्टरांची हॉस्पिटल्स, त्यांच्या मुलांच्या आईवडिला, त्यातल्या एकांचा मला फोन आला. मी म्हटलं तुम्ही एक मला सांगा, तुमचा मुलगा जेव्हा MD होईल तेव्हा तुम्ही हॉस्पिटल नक्की तुमचं आहे ते तर रन कराल किंवा त्याला नवीन उघडून द्याल? तेव्हा तुम्ही काय अपेक्षा कराल की सगळ्यांनी काम केलं पाहिजे का? तर ते तुमचं आहे म्हणून. मग इथे का नाही? त्यांनी जर ती ड्युटी केली तरच त्याला सर्टिफिकेट दिलं जाईल. खरं ते कायद्याने रॉंग होतं, पण त्या काळात तसं बोलणं गरजेचं होतं. मग ते सगळ्या मुलांनी, ती मुलं तशी काय फार मोठी नव्हती, 26-27च्या एजची ती मुलं असतात. मग त्या मुलांनी पण ऐकलं, KM नायर, सायन वगैरे सगळ्या. आणि मग सगळ्यांनी एका दिलाने, म्हणजे डॉक्टर्स, नर्स, कारण मी जेव्हा तो PPE किट्स घातला त्यावेळेला मला कळलं की 8 तास ड्युटी करणं किती हार्ड आहे. कारण एकदा तो चढवला की त्याच्यातनं हवाही पास होत नाही आणि काय पोटभर पाणी प्यायलो तर मग बाथरूमला जाता येत नाही. गेलं तर ते बदलावं लागतं परत. आणि ते बदलताना पण एक टेक्निक होतं, म्हणजे कसंही तुम्ही बदलून चालणार नाही. का ज्यांनी तसं नाही केलं त्या कोविडच्या बळी पडल्या. त्यामुळे ते मी तर अनेकदा, म्हणजे तो घालून मी याच्या ICUमध्ये पण गेली. त्याच्यामध्ये मी 2-2 तास थांबून पाहिलं. माझ्याबरोबर अमय घोले असायचा. आम्ही का ते केलं की आपण ज्यांच्यावर सांगतोय त्यांना कुठल्या याच्यातून जावं लागतंय ते बघणं व्यक्तिशः गरजेचं होतं. आणि अनेकांनी त्यावेळेला फोन केले की अरे काय तुम्ही कशाला डेअरिंग का? अरे जर मला सर्वोच्च मुंबईचा पहिला नागरिक म्हणून हवी आहे किंवा मिळाली आहे तर त्या नागरिकाचं पण काम आहे. कारण एक आठवतं उद्धवजींनी जेव्हा मला बोलवलं की तुम्हाला आता महापौर उद्या फॉर्म भरायचा आहे, 4 वाजता भरायचा आहे. मस्करीत अशी म्हणाली, बघा किशोरताई ती खुर्ची ना खूप उंच असणार हो. म्हटलं हो, डेस्क घेऊन चढून बसेल म्हटलं. पण म्हटलं साहेब एक सांगते तुम्हाला, आज सांगते, ती खुर्ची किती उंच असू दे पण ती खुर्ची लोकांमध्ये नेऊन दाखवून देईन की महापौरची खुर्ची कशी असते. महापौरांचं नेमकं काम काय. म्हणजे आम्ही सगळेच सुखाच्या दिवसात सगळे महापौर होऊन गेले. त्यामुळे कार्यक्रमाला बोलवलं, कार्यक्रमाला हे केलं, काही मीटिंग घेतला काय. पण हे चॅलेंज होतं की ह्या चॅलेंजमध्ये जाऊन काम करणं खूपच हे होतं. पण महापौर बंगल्यामध्ये, म्हणजे मला वाटतं चालू झाल्यानंतर 2021ला कमी झाला, 20ला चालू झाला, 21ला पण नाही, म्हणजे 22च्या जानेवारीत थोडा बऱ्यापैकी कमी झाला. तेव्हा बेडरूम पाहिला. नाही तर आम्ही हॉलमध्ये झोपायचे, कारण मी फिरून यायची आणि मग घरच्यांना त्रास नको. त्यामुळे मिस्टरनं म्हटलं बाबा, कारण तेही सेम वयाचे असल्यामुळे तेही हे होऊ शकतात. त्यामुळे सगळ्यांना ठेवलं आणि महापौर बंगल्यामध्ये असा एक टेंट तयार केलेला की मी आली की सगळ्यांनी, आमच्या 2-3 महिला किंवा आणि पाईप घेऊन तो पहिला शॉवर करायचा, मग तिथेच सगळे कपडे बदलून त्या असलेल्या टबमध्ये मीच उचलून टाकायचे, त्या डेटॉल काय, आणि मग नवीन कपडे घेऊन जायचं. आणि मग तो वाफेचा स्टीम ती मारून मग घरात जायची. इतकी काळजी घेतली.
आणि मग ह्याचा घोंगडीचा बेड होताच, त्याच्यावर झोपायचं. किशोरीताई, कोकण आणि शिवसेना यांचं जीवाभावाचं नातं आहे आणि आपणही कोकणातले आहेत, मालवणीही बोलताय. तर आणि बरेच वेळेला असं होतं की गावातून सुरुवात होते किंवा इकडे लालबाग परळला माणसं येतात, बहुतेक कोकणातून आलेली आहेत, पण नंतर मग मोठ्या पदावर पोचल्यानंतर गावचा त्यांना विसर पडतो, म्हणजे त्या नंतर तेवढा तुटतो संबंध. तर तुमचं सध्या कशी परिस्थिती, म्हणजे गावचे कॉन्टॅक्ट वगैरे आहेत का, नाही, कसं नाही, मी म्हणजे? मुळातच 2005ला नारायण राणे साहेबांचं जसं पक्ष बदलणं झालं, तिथूनच मी पहिली महाराष्ट्रामध्ये संपर्क प्रमुख महिला म्हणून मी सिंधुदुर्गात काम केलं. ते अगदी 2014पर्यंत, म्हणजे विनायक राऊत जेव्हा निवडून आले त्याच्यानंतर मी सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख पद सोडलं. पण अटॅचमेंट ज्याला म्हणतो ना, म्हणजे माझी नाळ थया, हां, त्यामुळे त्या जावचं असं वाटताच की महिना झाला किंवा कधी जातंय गावात, तर ती नाळ आमची आहे, म्हणजे ती तुटली नाही, तुटू देणार नाही. आणि आजही विनायक राऊत म्हणा, वैभव नाईक म्हणा, किंवा आमचे तिथले सगळे पदाधिकारी, पहिली तर गाडी ओळखीची होती माझी, ओमनी 777. खारे पाटणाला दिसल्यानंतरच फोन व्हायचे, इलिया ताई, इलिया ही सुरू. त्यामुळे तो जिव्हाळा, ते प्रेम आणि ती एक विश्वासार्हता म्हणजे लोकांमध्ये ते आजही आहे. म्हणजे लोकांना आजही, म्हणजे मी आत्ताही शक्यतो गाड्या मी आता गाडीने प्रवास नाही करत, गेले तर ट्रेननीच करते, आणि तिथे रिक्षा वगैरे, तर लोकांना आश्चर्य वाटतं. मी म्हटलं त्याच नाळ हया, आणि नाळ आमची सामान्य माणसाची आहे. गाडी बिडी आता येईल, त्याच्या आधी तर आम्ही तेच करत होतो ना. त्यामुळे मला काही कमीपणा वाटत नाही. माझं म्हणणं, वेळेत व्हेइकल कोणतं नाही हे महत्वाचं. मी बाकी कुठल्या याला फार महत्व दिलं नाही. त्याच्यामुळे उंची गाड्या नाही, आजही साध्या गाड्यांमधनच, म्हणजे दोन्ही गाड्या ज्या ओमी आहे, तिर्टिका आहे, ती कशाच ठेवल्या जाते, काढल्या नाही का. किशोरीताई, मी सुद्धा तुमका एक मालवणीतूनच प्रश्न विचारताय की जर पुन्हा जन्म मिळालो तर राजकारणात योग तुमका आवडात काय? माझा पुनर्जन्मावरती विश्वास नक्की नाही, पण मी तेच मी म्हणतलंय, मला बाळासाहेबांसारखेच शिवसेना प्रमुख व्हाये आणि उद्धवजींसारखे पक्ष प्रमुख व्हाये, आणि त्याच्यासाठी माका परत जन्म घेऊचो इलो तर मी घेतले. मी आता एक नॉर्मल एक प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही मीनाताई ठाकरे यांच्या सुद्धा सहवास तुम्हाला लाभलाय आणि रश्मी ठाकरे सुद्धा. तर आजच्या महिला दिनी या दोघांमध्ये जर समजा साम्य काय असेल, किंवा तुम्हाला एखादी कुठली मीनाताई ठाकरे यांची छबी रश्मी ठाकरे यांच्यामध्ये दिसते? बरं झालं तुमच्या माध्यमातून पहिला महाराष्ट्रातल्या नव्हे, संपूर्ण देशातल्या अगदी सगळ्या महिलांना मी महिला जागतिक दिनाच्या शुभेच्छा देते. आणि दोन गोष्टी सांगेन. मा म्हणजे समईतली वाद, मा म्हणजे समईतली वाद, एकदम संत. पण रश्मी वहिनी म्हणजे कापुराची वाद. रागवल्या लगेच थांबल्या. रागवणं स्वाभाविक आहे, कारण एवढ्या पक्षात महिला अशा कितीतरी महिलांचे वेगवेगळे स्वभाव आहेत, पण तेवढ्याच माने दिलेले संस्कार हे त्यांच्यामध्ये आजही रक्तात त्यांच्या भिडलेले दिसतात. आणि तुम्ही पाहिलंय, म्हणजे तुम्ही बघताय, एक बाळासाहेबांची सुनबाई किंवा उद्धवजींची पत्नी, मुख्यमंत्री असतानाची पत्नी, किंवा आता आदित्यची आई, त्यांच्यामधला त्यावेळेचा जो संस्कार आहे तो आजही त्यांनी कधी सोडला नाही. म्हणजे मी असं म्हणेन की कपड्यांवरनं काय कोणाचे संस्कार आहेत असं म्हणता येणार नाही, ज्याची आवड आहे तशी निवड आहे. पण एक चालता बोलतानाचा एक जो बाईचा एक संस्कार दिसतो, तो रश्मी वहिनीमध्ये पुरेपूर दिसतो, आणि तो सामान्य महिलांना भावतो. अजून एक शेवटचा प्रश्न मी विचारतो माझ्याकडचा, की आता ज्या फेसमधून तुम्ही जाताय
ते आरोप प्रत्यारोप राजकारणात ज्यावेळी माणूस येतो त्यावेळी आरोप प्रत्यारोप होत असतात. ज्यावेळी तुम्ही मातोश्रीच्या जवळचे असतात त्याचे फायदे असतात, मातोश्रीच्या जवळचे असतात त्याचे तुम्हाला तोटेसुद्धा असतात, बरोबर. मला एक सांगा की या क्षणी जर बाळासाहेब असते तर तुमच्या मागे ते कशा पद्धतीने उभे राहिले असते हे जर जाणून घ्यायला आवडेल. आता मगाशी तुम्ही मला जेव्हा विचारलं पुनर्जन्म पाहिजे का, तर आजही बाळासाहेबांनी पुनर्जन्म घेतलेला आहे. तो तुम्हाला उद्धवजींमध्ये दिसतो आहे की नाही? कारण उद्धवजींचा जो आल्याबरोबर म्हणजे राजकारणात आल्यानंतर ज्या पद्धतीने म्हटलं गेलं होतं ते उद्धवजी आणि आताचे उद्धवजी ह्याच्यात बाळासाहेबांचा पुनर्जन्म दिसत नाहीये का मला वाटतं. कारण आज कणखरपणे उभं राहणं माझ्या पाठीशी तर नक्कीच आहे. आणि मला असं वाटतं मी स्वतःला या गोष्टीमध्ये संकट म्हणून बघण्यापेक्षा संधी म्हणून बघावं की आज माझ्या स्वभावाचा किंवा माझ्या वागण्या बोलण्याचा किंवा आज लोकांना ते कळतंय. कारण मी जेव्हा जेव्हा प्रवास करते सार्वजनिक वाहनांना तेव्हा लोक जे बोलतात ती आपल्या कामाची पोचपावती असते. आता बऱ्याच वेळेला मानो न मानो पण ग्रह तारे नक्षत्र असं काहीतरी असावं असं म्हणायचं आणि महापुरे झाडे जाती तेव्हा लवाळे वाचती. सध्या लवाळे वाचत राहून काम करायचं. किशोरीताई, आता आपण कसं रॅपिड फायर खेळणार आहोत. काही प्रश्न असतील तुम्हाला याची उत्तर द्यायची आहे. कोकण की मुंबई? मुंबई. वडापाव की पाणीपुरी? वडापाव. नर्सिंग की राजकारण? दोन्ही. आता सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत, त्याच अनुषंगाने प्रश्न आहेत. आमदारकी की पुन्हा महापौर पद? जे पक्षात जबाबदारी येईल ते. माहेर की सासर? नाही, मला सासर. कारण माहेरच्या अडकतात ना त्या कायम तिकडेच अडकतात. सासरी या रुजा आणि करा. थँक्यू. माझा एक प्रश्न आहे की विविध क्षेत्रात महिला आहेत, राजकारणात तेवढ्या प्रमाणात दिसत नाही, तर महिलांनी राजकारणात यावं का? आता तर अजिबात नाही ना, परंतु मला वाटतं यावं. कारण राजकारणात पण तुम्हाला शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. फक्त मी कायम एक प्रश्न नेहमी मांडत असते की आज माझं वय समजा 60 पार केली तर मी नीटनेटकी राहिलीच पाहिजे. मी माझ्यासाठी खूप सुंदर असली पाहिजे. फक्त त्या सुंदरतेचा उपयोग कुठेतरी उगाच करायला जाऊ नका. स्वकर्तृत्वावर, स्वबळावर, स्वतःच्या विचाराच्या प्रणालीवर चाला आणि स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करा. कोणाच्याही आधाराने नका. आता मी ज्यांची मगाशी नावं घेतली त्यांचा सपोर्ट होता पण त्यांच्या आधाराने नाही वाटलं. आपण आपल्या कामात इतकं चोख असावं की त्याचं आपल्या मागे कौतुक व्हावं. तोंडार कोणी करतं आणि मला तोंडार जेव्हा कोण म्हणतं ना तेव्हा माझ्या लक्षात येतं ओके आपण आरसा बघून आलोय. निश्चितच किशोरीताई, खूप छान गप्पा झालेल्या आहेत आपल्या. म्हणजे अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत तुम्ही दिलखुलास गप्पा मारलात. तुमचा मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिलात त्याबद्दल खूप आभारी तुमचं. आणि याच पद्धतीचे अनेक व्हिडिओज, अनेक मुलाखती तुम्हाला मानिनी कट्ट्यावर पाहायला मिळतील, तर जरूर पहा नक्कीच. पण आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तुमचा प्रतिसाद जरूर कळवा. आणि हो, जर तुम्ही मानिनी चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माय महानगर मानिनीला सबस्क्राईब मात्र जरूर करा.